नमस्कार. स्मिता's क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिजवलेल्या भाताची अचूक पद्धतीने खीर कशी बनवायची ते शिकवणार आहे. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. खीर करण्यासाठी मी इथे अर्धा कप मऊ शिजवलेला भात घेतलेला आहे. हा भात मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. तसेच खीर करण्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे. त्यातील थोडे दूध मी आता हा भात ग्राइंड करण्यासाठी वापरणार आहे. उरलेले दूध मंद गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून घेते. या भाताची जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. भाताची मी जाडसर अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. तुम्ही इथे बघू शकतात. खूप बारीकही करायचं नाही आणि खूप जाडही ठेवायचं नाही. अगदी 10 सेकंदात ही पेस्ट तयार होते. गॅस ऑन करून त्यावर पातेलं ठेवून घेते आणि त्यात तापवलेलं थोडंसं दूध टाकून घेते. अगदी थोडंसंच दूध मी घेतलं आहे. बाकीचं दूध अजून राहू दिलं आहे. त्यात आता ही भाताची पेस्ट टाकून घेते. मिक्सरचं भांडं देखील व्यवस्थित पाण्याने धुवून मी सर्व भात पूर्णपणे काढून घेतलेला आहे. आता हा ग्राइंड केलेला भात दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. पातेलीत कमी दूध टाकण्याचं कारण एवढंच की भात त्यात पटकन व्यवस्थित मिक्स होईल आणि त्यात गुठळ्या अजिबात राहणार नाहीत. आता उरलेलं सर्व दूध मी पातेलीत टाकून घेते. आता ही खीर व्यवस्थित उकळेपर्यंत कंटिन्यू ढवळत राहायची आहे. नाहीतर भात तळाशी जातो आणि करपण्याची शक्यता असते. खीर व्यवस्थित उकळण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता या खीरमध्ये मी सर्व घटक टाकून घेते. खीर वर येत असेल तर गॅस बंद करून घेतला तरी चालेल. मी गॅस बंद करून घेते. थोडंसं किसलेलं सुकं खोबरं मी यात घालणार आहे. थोडा सुकामेवा घेतला आहे. त्यात मनुका, चारोळी, काजू, बदाम, पिस्ता यांचे थोडे पीस करून घेतलेले आहे. सुकामेवा हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेते. तसेच अर्ध्या कपापेक्षा थोडीशी कमी साखर मी यात घालणार आहे. अर्धा लिटर खिरीसाठी एवढी साखर अगदी परफेक्ट येते. आता मी गॅस ऑन करून मंद ठेवलेला आहे आणि ही खीर 2 ते 3 मिनटं ढवळत व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. खीर करताना मी मीठ घातलेले नाही कारण खिरीत चिमूटभर तरी मीठ घालायचे असते. पण भातात ऑलरेडी मीठ होतं म्हणून मी मीठ घातलेलं नाही. खीर आता पूर्णपणे व्यवस्थित शिजलेली आहे. तसेच कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकतात. आता ही खीर खाण्यासाठी रेडी आहे. मी एका बाउलमध्ये काढून घेते. खीरमध्ये वरून थोडं तूप टाकून घ्यायचं आहे. तर परफेक्ट अचूक अशी चविष्ट खीर इथे तयार आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने खीर तयार करून बघा. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा.